व्यासपीठावर शिवसेनेचा झेंडा डौलानं फडकताना पाहायला मिळाला। तब्बल 19 वर्षांनंतर नारायण राणे आणि शिवसेनेचा धनुष्यबाण एकाच व्यासपीठावर आले। निमित्त होतं रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातल्या प्रचाराचं। इथे निवडणूक कोण लढणार, शिवसेना की भाजप, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। नारायण राणेंचे पोस्टर्स आणि बॅनर, त्यावर ठळकपणे छापलेला धनुष्यबाण, तसंच भगव्या झेंड्यावरील धनुष्यबाणही इथे फडकताना दिसतोय। 2005 पर्यंत नारायण राणे शिवसेनेत होते। शिवसेनेच्या धनुष्यबाणावर नारायण राणेंनी अनेक निवडणुका जिंकल्या आणि मुख्यमंत्रीही झाले। मात्र 2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला। तिथंच त्यांचा आणि शिवसेनेच्या झेंड्याचा संबंध संपला। तर काँग्रेसमध्ये नारायण राणे 12 वर्ष राहिले। सप्टेंबर 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसमधील सगळ्या पदांचा राजीनामा दिला। ऑक्टोबर 2017 मध्ये नारायण राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली। पण 15 ऑक्टोबर 2019 ला राणेंनी त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केला। 2005 नंतरच्या राजकीय वाटचालीत नारायण राणेंचा आणि शिवसेनेचा झेंडा एकत्र आला नव्हता। मात्र आता नारायण राणेंनी शिवसेनेचा भगवा त्यांच्या सोबत घेतलाय। नारायण राणे महायुतीचे उमेदवार असतील तर निश्चितच निवडून येतील, असा विश्वास शिवसेनेनं व्यक्त केलाय। शिवसेनेचा झेंडा राणेसाहेबांनी घेतला कारण ते शिवसेनेचे युतीचे आमचे नेते आहेत। शिवसेनेमध्ये आता भाजप, शिवसेना, RPI आणि राष्ट्रवादी अशी आमची महायुती आहे। त्याच्यामुळे राणेसाहेब आमच्या बरोबरच आहेत। राणेसाहेबांनी भरपूर कोकणात कामं केलेली आहेत। त्यांचा विकास करण्याचं दूरदृष्टी असल्यामुळे ते आम्ही एकत्र येऊन महायुतीचा जो कोण उमेदवार असेल तो 100% 2.5 लाखाच्या लीडने निवडून येईल, एवढं मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख मी तुम्हाला सांगतो। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि नारायण राणेंचे कट्टर विरोधक अशी ओळख असलेल्या वैभव नाईकांनी राणेंवर जोरदार तोफ डागली। नारायण राणेंना स्वाभिमान बाजूला ठेवून धनुष्यबाण असलेला झेंडा हाती घ्यावा लागला, असा टोला नाईकांनी लगावला। नारायण राणेंनी हयात असताना सुद्धा किंवा ते नसताना सुद्धा ज्या पद्धतीने शिवसैनिका बाळासाहेबांबद्दल ते राणे बोललेत ते शिवसैनिकांना कधी आवडलं नव्हतं आणि म्हणूनच अनेक लोकांना शिवसेनेने पाठीमागे पण घेतलं, शिवसेनेने त्यांना माफ पण केलं। परंतु बाळासाहेब असताना किंवा बाळासाहेबांनंतर शिवसैनिकांनी आणि बाळासाहेबांनी कधी राणेंना माफ केलं नाही। कोकणानं आतापर्यंत शिवसेनेची पाठराखण केली आहे। आता 19 वर्षांनंतर नारायण राणे शिवसेनेच्या भगव्या झेंड्यासह लोकसभा निवडणुकीत महायुतीचे प्रचार प्रमुख आहेत। आता कोकणातले मतदार कुणाच्या पाठीशी राहणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल। सिंधुदुर्गहून विशाल रेवडेकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18marathi.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा। फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।